नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. आजच्या वीज सुरक्षा अभियानमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे ट्री हजार्ड्स नियर लाईन विथ रेफरन्स टू धिस न्यूज इन ए न्यूजपेपर. पुन्हा एकदा केला झाडानेच घात. पहा मंडळींनो, ही बातमी काय सांगते? बातमी आहे काही दिवसापूर्वीची उमरखेड येथील. पुराच्या पाण्यातून जाऊन केला विद्युत प्रवाह सुरळीत. हे धाडस का करावं लागलं? कारण रोहिदास राठोड यांना व पावसामुळे मालेगाव फिडरवरील चिंचोली गावात पलटी लाईनवर झाड पडले असून त्यामुळे गावात सप्लाय येत नसल्याची बातमी आली. म्हणजे घाट कुणी केला? झाड लाईनवर पडलं म्हणून लाईन गेली. आणि मग ह्या फोटो जे भाऊ दिसत आहे, वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पुरातून जाताना महावितरणचे कर्मचारी, या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. पण हा एवढा रिस्क घेऊन काम करावं का लागलं? एक झाड लाईनवर पडल्यामुळे. पहा मंडळी, आपण मुळातच अशी कारणं नाहीशी करत नाही. कारण IS कोडप्रमाणे रूल नंबर 17 सरळ म्हटलं आहे की लाईनजवळ जी धोकादायक झाडं असतात, धोका म्हणजे वादळातसुद्धा उन्मळून पडतील अशा झाडांचा अंदाज घेऊन वेळीच ती ट्री ऑफिसरची परमिशन घेऊन कट करणे. हे काम जर अगोदरच झालं असतं तर ह्या आमच्या भाऊंना, कामगार भाऊंना पुरामध्ये पोहून जाऊन वीज पुरवठा चालू करायची पाळी आली नसती. म्हणजे मूळ कारण काय? लाईनवर झाड पडणे. लाईनवर झाड का पडलं? कारण अगोदरच हे झाड धोकादायक आहे याचा अंदाज घेतला गेला नाही. अंदाज का घेतला गेला नाही? कारण जे काही एक्सपेक्टेड पेट्रोलिंग आहे मिनिमम 1 टाईम इन 3 months, ते सुद्धा झालं नसावं. आणि झाडाचा अंदाज मला वाटतं पडेल नाही पडेल सध्या कोणीही घेत नाही. झाडाच्या बाबतीमध्ये जसं झाडे लावा हा दरवर्षी कार्यक्रम असतो, तसेच धोकादायक झाडे कापणे हा सुद्धा निसर्ग नियम आहे मानवाच्या सुरक्षेसाठी. आणि हा कार्यक्रम झाडे कापण्याचा जी धोकादायक असतात तो फॉरेस्टमध्ये रेग्युलर राबविला जातो. नवीन झाडे लावा, जगवा आणि धोकादायक झाडे कापवा हा कार्यक्रमच आहे. पण फॉरेस्टच्या बाहेर हा धोकादायक झाडे कापा हा कार्यक्रम आजकाल राबवला जात नाही. पण महावितरणला जर त्यांच्या लाईनवर झाडामुळे जे ब्रेकडाऊन होतात ते नको असतील, झाडामुळे ज्या लाईनी पडतात ते नको असेल, आणि झाडामुळे जे वीज अपघात होतात ते नको असेल, तर त्यांनी अशा धोकादायक झाडांचा वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. धोकादायक झाडं ट्री ऑफिसरची परमिशन घेऊन कापायला पाहिजे. या झाडाच्या बाबतीमध्ये मी अनेक व्हिडिओ टाकले. पण मला वाटतं आय एम नॉट सक्सेसफुल इन ड्रायव्हिंग द अटेन्शन ऑफ कन्सर्न टू दिस सिरियस अँड इम्पॉर्टंट इश्यू. अगेन I appeal to all, kindly
examine all the dangerous trees near line and do the cutting after getting tree officer's permission as per law before they fall on the line cause the breakdowns. आणि अशा डेंजरस कंडिशनमुळे मग कामगारावर रिस्क घेऊन सुपरमॅन टाईप काम करण्याची पाळी येणार नाही, यायला नको. आणि या बाबतीमध्ये एक सविस्तर व्हिडिओ हे जे हा जो एक याच्यापूर्वी मी या फोटोवर केला होता तो सुद्धा टाकला आहे. याच्यामध्ये सगळ्या तरतुदीसुद्धा दिल्या आहेत. तरीसुद्धा या बाबतीमध्ये या कामगारांचं मी अभिनंदन करतो. आणि असं सुपरमॅन टाईप कामं करायची पाळी यायला नको म्हणून धोकादायक झाडे वेळीच कापा असं आवाहन करतो. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEB and National Safety Council member. For such safety related videos, kindly subscribe to my YouTube video channel, because I will not be in a position to post this video to each and every individual. And I think these tree hazards are prevailing in complete Maharashtra, and all the districts in Maharashtra shall take care of this. Thank you. Kindly subscribe.